कालपासून दौऱ्याला आलेले आहे। हा दौरा संघटनात्मक दौरा आहे आणि संघटनात्मक दौरा असताना आंदोलनं करायचा सगळ्यांना अधिकार आहे, पण माझं मत असं आहे की कोणाच्या घरासमोर किंवा कोणाच्या हॉटेलसमोर आंदोलन करायचा अधिकार कोणालाही नाही। या संभाजीनगरात आंदोलनाच्या काही जागा ठरलेल्या असतात आणि या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं। काय विषय त्यांचे, त्याला व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी, परंतु आम्ही मोदींचा आपणच प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी आहे। पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं। आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतूनं करत होती आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले, एवढीच भूमिका आहे। क्रिया प्रतिक्रिया असू शकते, काल तुम्ही केला आज त्यांनी, मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा पोतेपणा आहे। आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी, कोणत्या व्यक्तीविषयी नाही। पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो। आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीनं। आम्ही काय त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला बांधली आणि हातात पाला घेतला, एवढंच आम्ही केलं। कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही। बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उकरून काढतात। दिशा सालेन हा फार जुना प्रकार आहे, जितेंद्र आव्हाडांबद्दल ट्विट केलं जातं, आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणावर। वाटतं संजय राठोडचं पण प्रकरण आहेच आहे ना, राहुल शेवाळ्यांचं प्रकरण आहेच आहे ना, किरीट सोमाचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना, त्याचं काय। पण तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहे त्याची याची बरोबरी केली तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय। आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही। उलट जी व्यक्ती संजय राठोडांनी काल तर असे प्रकरण होत असतात, याची लाज शरम नाही वाटत भाजपला? असे प्रकरण होत असतात, अशा प्रकारची भूमिका मांडणं, याचं समर्थन करता निलाजरेपणे? ठीक आहे, आमच्या कोणाचं काय असेल तर त्याची चौकशी करायला सांगितलेली ना, कुठं काय निघालेलं आहे? तुमच्या तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हीच चौकशा दडपण्याचा प्रयत्न करता। मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करू नये। हा अन्याय झालेला आहे, हा अत्याचार झालेला आहे, याला पोलीस जबाबदार आहे, याला राज्य सरकार जबाबदार आहे। शिवसेनेच्या स्टाईलनं तुम्ही भिडले, पण पोलिसांनी तुम्हाला कार्यकर्त्याला शिवसैनिकाला बरं चोपून काढले त्यांच्या स्टाईलनं, पोलिसाच्या स्टाईलनं। अरे हे सगळे हातपाय आमच्या पोलिसांच्या याने फ्रॅक्चर झाले, पण 50% त्यांनी काय फरक पडतो? त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते, पोलिसांच्या काठीनं आम्ही घाबरत नाही। पोलिसांच्या भूमिकेबद्दल मत काय? हे पाहता मी भूमिका व्यक्त केली, पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथं यूज द्यायला नव्हतं पाहिजे। पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं, हॉटेलसमोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? हो, मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता की सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेलसमोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल, हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं, सांगितलेलं आहे, तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो। असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीससुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती, असं माझं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे, असं जाता याआधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना विरोध झालेला आहे। दौरा व्यवस्थित सुरळीत होईल? दौरा व्यवस्थित होईल। पोलीस नसतील आमच्या बाजूनं तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल, एवढं क्लिअर सांगतो। ही धमकी आहे। हिंसक वळण लागायला हवे दादा, समोरच्याने आरेला तर कार्य उत्तर द्यावंच लागेल। आम्ही तर हात बांधून नाही बसणार ना। असं आंदोलन झालं, तोंडावर पट्टीचं आंदोलन होतं, आम्ही तर हात पण बांधून बसणार नाही, तोंड पण बंद ठेवणार नाही। ज्यांना गद्दार म्हणतात त्यांच्या सगळ्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे, काय भूमिका?
गद्दार आहेच आहे ना, म्हणजे या जीवनभर त्यांच्या कपाळावर गद्दार राहणारच आहे गद्दारीचा ठसा. जाऊन बघा अजूनही खेड्यापाड्यात लग्नाकार्यात गद्दार आलाच म्हणतात यांना. ठीक आहे, ते निवडणुका जिंकतील असतील, हारत असतील, पण तो गद्दार आलेच लोक म्हणतात, खोक्यावाले आलेच लोक म्हणतात. आणि मग आता त्याच्यावर लढा आमचा चालू आहे. या मतदारसंघात शिवसेना लढणार आहे, तिथेच आदित्य ठाकरे झाले. हां, या मतदारसंघात शिवसेना लढणार आहे, तिथेच आदित्य ठाकरे दौरा आहे. असं नाही. आता शहरातले आम्ही 3ही मतदारसंघाचा एक मेळावा केला. फक्त सिल्लोड काल पावसामुळे रद्द झाला. बाकी आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात लढणार वगैरे असं काही नाही. आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघाचा दौरा करतोय. काल फोटोवरून चर्चेला उदाहरण आलेलं आहे. तुम्ही बाहेर विमानतळाचे आंदोलन करत होता, तुमचेच आमदार उदयसिंह राजपूत हे मोदींशी भेट घेत होते आतमध्ये. भेट नाही, प्रोटोकॉल आहे. मी पण जाणार होतो. भेट घ्यायला नव्हते गेले, ते प्रोटोकॉल आहे. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला बोलवलं होतं, मलाही बोलवलं होतं, पण मी आंदोलनामुळे गेलो नाही. माझ्या शेड्यूलमध्ये जाण्याचं होतं. तेव्हा उदयसिंह राजपूत पंतप्रधानाचं स्वागत करणं, मला त्याला राजकीय घेऊ नये. कारण देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपल्या शहरात येतात, त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य असं मी तरी समजतो. तो एक विरोधाभास होता. कोणता? बाहेर तुम्ही ठीक आहे ना, मी आंदोलनात होतो म्हणूनच नाही आतमध्ये गेलो, नाही तर मी जाणार होतो स्वागताला. शिवसेना भाजप ज्या पद्धतीने आज भेटले, आगामी निवडणुकांची नाती बनायची आता काही समजायला हरकत नाही. असं समजायला काहीच हरकत नाही. पुन्हा ती जुनी शिवसेना आणि रस्त्यावरचा राडा. बघितलं तुम्ही. सर, तो फाईट तुमच्या दोघांचा असणार. भाजपाने Yes. आता मनसे नेते संदीप देशपांडेने जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केला आहे की बलात्कारी माणसाला सोडवण्यासाठी त्यांनी प्रेशर आणलं. जुन्या प्रकारे मला या प्रकरणाची माहिती नाही. कोणतं प्रकरण हेच मला माहिती नाही. हिंदी में बता दीजिए, घटना हुई है उसको कैसा देखते हैं? कैसा देखते, मैं ऐसा देखता हूँ कि कोई भी आंदोलन पर्सनल व्यक्तिगत नहीं होना चाहिए, सार्वजनिक हित के लिए होना चाहिए. भारतीय जनता पार्टी जिस प्रकार आंदोलन करने का प्रयास कर रही थी वो नहीं कर रही.